तर आज आपण बोलणार आहे निकॉन Z5 II बद्दल। हा निकॉनचा एंट्री लेवल फुल फ्रेम कॅमेरा आहे। 24 मेगापिक्सल सेन्सर आणि XPEED 7 प्रोसेसर दिलेला आहे। त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सबद्दल, याचा ऑटो फोकस, डायनामिक रेंज याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे। तर डिझाईन आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलाल तर क्लासिक निकॉन स्टाईल बॉडी आहे, पॉलिकार्बोनेट आणि मॅग्नेशियम अलॉय बॉडी आहे, त्यामुळे हलक्या पावसात किंवा धुळीत पण वापरू शकता। याचा ग्रिप पण खूप छान डीप दिलेला आहे, त्यामुळे बराच वेळ वापरल्यानंतर पण तुम्हाला थकल्यासारखं जाणवणार नाही। तर 24 मेगापिक्सल CMOS सेन्सर आहे, त्याच्यामुळे लो लाईट परफॉर्मन्स पण छान मिळतो, डायनामिक रेंज पण तुम्हाला चांगली मिळते आणि XPEED 7 प्रोसेसर दिलेला आहे। याच्याने ऑटो फोकस आणि व्हिडिओ कॅपॅबिलिटी पण खूप इम्प्रूव्ह झालेल्या आहेत। ऑटो फोकसबद्दल बोलायचं तर Z5 II मध्ये 273 पॉईंट हायब्रिड ऑटो फोकस सिस्टम दिलेला आहे, जो फेज आणि कॉन्ट्रास्ट डिटेक्शन दोन्ही वापरतं, त्यामुळे फेस आय डिटेक्शन खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे। तर हा कॅमेरा व्हिडिओसाठी पण खूप कॅपेबल आहे, 4K 30 FPS 60 FPS पर्यंत शूट करू शकतो। याच्यामध्ये एनलॉग दिलेला आहे, 10 बिट व्हिडिओ रेकॉर्डिंग दिलेलं आहे, याच्यामुळे तुम्हाला कलर ग्रेडिंग प्रोसेसिंगसाठी खूप फ्लेक्झिबिलिटी मिळते। तर याच्यात माईक आणि हेडफोन जॅक पण दिलेला आहे, जे कंटेंट क्रिएटरसाठी युजफुल आहे। व्हिडिओज, यूट्यूब व्हिडिओज आहेत, ब्लॉग बनवण्यासाठी फार युजफुल होतं। याच्यामध्ये 3.69 मिलियन डॉट्स EVF दिला आहे, जो खूप क्लिअर आणि रिअल टाईम रिस्पॉन्स देतो। आणि याचं जे टच स्क्रीन आहे ते पण आर्टिक्युलेटिंग करता येतं, त्यामुळे ब्लॉगिंग करताना खूप युजफुल होऊन जातं। त्याच्यामध्ये ड्युअल कार्ड SD स्लॉट दिला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही एकाच वेळी बॅकअप पण घेऊ शकता। प्लस वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्टमुळे स्नॅपब्रिज वापरून फोटो लगेच मोबाईलवर पण ट्रान्सफर करता येतात। तर हा जरी एंट्री लेवल फुल फ्रेम कॅमेरा असला तरी बरेचसे प्रो फीचर्स निकॉनने याच्यामध्ये दिले। म्हणजे समजा तुम्ही जर बिगिनर असाल किंवा प्रोफेशनली काम करताय विथ क्रॉप सेन्सर कॅमेरा, तुम्ही इझिली अपग्रेड करू शकता फुल फ्रेम कॅमेराला। मोस्ट अफोर्डेबल ऑप्शन असेल तुमच्यासाठी। जर तुम्ही ऑलरेडी प्रोफेशनली काम करताय, तुमच्याकडे Z8, Z9 किंवा Z6 III सारख्या बॉडीज ऑलरेडी आहेत, तर हा कॅमेरा सेकंड बॉडी म्हणून तुम्हाला बेस्ट ऑप्शन असेल। किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, तुम्ही व्लॉगिंग करताय, यूट्यूब व्हिडिओज बनवताय किंवा रील्स बनवताय, तर तुमच्यासाठी पण हा बेस्ट ऑप्शन राहील। तर ओव्हरऑल आपण परफॉर्मन्स बघितला तर निकॉन Z5 II हा बेस्ट एंट्री लेवल फुल फ्रेम कॅमेरा आहे, बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला देणार आहे। सो तुम्ही जर मार्केटमध्ये शोधत असाल एंट्री लेवल फुल फ्रेम कॅमेराच्या, तर दिस विल बी द बेस्ट चॉईस।